विनाश दोन्ही दिशांनी होतो. गरुड पुराणात सांगितले आहे की जेव्हा 7 सूर्याची प्रखर उष्णतावरून ते त्याच वेळी पाताळ लोकात विराजमान असलेले भगवान शेषनाग आपले मुख उघडतात. त्यांच्या मुखातून जी अग्नी प्रगट होते तिला कालाग्नी असे म्हटले जाते. ही आग जीवनाला जाळत नाही तर सृष्टीतील पंचतत्वे वेगळी करते. या कालाग्नीच्या प्रभावाने पृथ्वी आतून जळू लागते, पक्षी नष्ट होतात, मुळासकट भस्मसात होतात, वायू विषारी बनतो आणि सर्वत्र अग्निजन्य विषारी धूर पसरतो. तो धूर इतका घातक असतो की त्याचा श्वास घेता सजीव प्राणी पक्षी वृक्ष क्षणात नष्ट होतात. जेव्हा सर्व काही जळून राख होते तेव्हाच प्रलयाचा दुसरा टप्पा सुरू होतो. हा तो काळ असतो जेव्हा जल आपले आधिपत्य पुन्हा प्राप्त करते. त्यावेळी भगवान विष्णू रुद्र रूप धारण करतात आणि आपल्या श्वासातून संवर्तक मेघ उत्पन्न करतात. हे मेघ सामान्य नसतात, सोंडेप्रमाणे विशाल आणि भीषण असे वर्णिले आहे. पुराणांमध्ये सांगितले आहे की या मेघातून साधी वर्षा होत नाही, त्यांच्या गर्जनेने संपूर्ण पृथ्वी थरथर कापते. जेव्हा सुरू होते तेव्हा असे वाटते की आकाशातून पाणी नव्हे तर दगड कोसळत आहेत. ही वर्षा वज्रासारखी कठोर असते, जणू